छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याला पहिल्यांदा विनम्र अभिवादन। महाराजांची प्रेरणा, महाराजांचं कौशल्य, महाराजांचं एकंदरीत जीवन हा आजच्या काळातील प्रेरणेचा आणि मार्गदर्शनाचा साठी उपकारक असा ठेवा आहे। काल्पनिक बाबी अधिक प्रेरणा देऊ शकत नाहीत, पण ज्या वास्तविक बाबी आहेत त्या अधिक प्रेरणा देतात। म्हणून समाजाला जर अधिक प्रेरणादायी व्हायचं असेल, अधिक गतिमान व्हायचं असेल, अधिक आपला देश सुजलाम सुफलाम करायचा असेल, तर काल्पनिक प्रेरणा सोडून देऊन त्यापेक्षा अधिक बळ देणाऱ्या, अधिक मार्गदर्शक ठरणाऱ्या, अधिक विश्वसनीय ठरणाऱ्या बाबींचा आपण स्वीकार करणं अतिशय गरजेचं आहे। याचा अर्थ काल्पनिक बाबी सोडून द्यायच्या, याचा अर्थ की त्या प्रेरणा आपल्याला आपण ते मानतो, परंतु त्या विश्वसनीय वाटत नाही, त्याला ऐतिहासिक आधार नाही। म्हणून आपल्याला पण ज्या विश्वसनीय आहेत, ऐतिहासिक आहेत, त्या बाबी आपण मानल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग अधिक आपल्याला होत असतो। छत्रपती शिवरायांचं जीवन कार्य हे ऐतिहासिक वास्तव आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला काही प्रेरणा मिळतात। त्या प्रेरणा आजच्या काळासाठी उपकारक ठरणाऱ्या आहेत आणि त्यांचं एकंदरीत जीवन अतिशय चंद्र सूर्य तारे या जगात जोपर्यंत असतील, हे जग जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत प्रेरणा देणारं त्यांचं जीवन आहे। छत्रपती शिवरायांनी कधीही आयुष्यामध्ये आळस करून कामापासून, आपल्या ध्येयापासून ते कधी विचलित झाले नाहीत। कारण जी माणसं ध्येय सोडून देतात त्यांचा इतिहास निर्माण होत नाही। छत्रपती शिवराय ध्येयनिष्ठ राजे होते आणि त्यांचं ध्येय काय होतं? हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे। हिंदवी हा शब्द इथं हिंदू या अर्थापुरता मर्यादित नाही, तर सकल येतदेशीयांचं राज्य, भारतीयांचं राज्य हा असा व्यापक अर्थ त्यांच्या या ध्येयाला आहे। आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे। संकुचित अर्थानं त्यांच्याकडे पाहणारी माणसं अतिशय संकुचित आहेत। ब्राह्मण प्रतिपालक, मग एवढ्या अर्थानं त्यांच्याबद्दल सातत्यानं ब्राह्मण प्रतिपालक असे शब्द आले। आता काही जणांना असं वाटतं की शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक होते का? फक्त ब्राह्मणाचं त्यांनी रक्षण केले का? गोप्रतिपालक होते का? फक्त गायीचं संरक्षण केलं का? नाही। तर आता ते का आलं ते शब्द? आता ते शब्दाचा उच्चार ब्राह्मणांच्या तोंडून झाला की ब्राह्मणाला वाटलं आमच्यावर उपकार केले, मग त्याने लिहिलं। तसं जर व्यापक राष्ट्राचा विषय, राष्ट्राचा विचार करणाऱ्या माणसानं जर ते लिहिलं असतं तर ते राष्ट्रप्रतिपालक असे शब्दप्रयोग त्यांनी वापरले असते। त्यामुळे त्यांना राष्ट्रप्रतिपालक हा शब्द अतिशय सार्थक, अतिशय व्यवहार्य ठरणार आहे। आणि आपल्याला सातत्यानं काय चाललेलं आहे की ठीक आहे, आपलं जगणं संकुचित असेल, आपल्या संकुचित पद्धतीने आपण जगत असू, परंतु राजे जसं जगले तसं त्यांचं वर्णन करायला पाहिजे ना। राजे व्यापक अर्थानं जगले, म्हणून राजांबद्दल बोलत असताना राजे कसे जगले तसं तुम्ही बोलायला पाहिजे ना, लिहायला पाहिजे ना। आपण आपल्या पुरतं जगत असू तर आपण आपल्या पुरतं म्हणून लिहा, तुम्ही तुमच्या पुरतं म्हणा, मी बाबा आपल्या पुरतं जगतो किंवा आपल्या समाजापुरतं जगतो, कुटुंबापुरतं जगतो, गावापुरतं जगतो, तुमचं वर्णन तसं करून घ्या स्वतःचं।
पण छत्रपती शिवरायांच्या समोर या देशावर परकीय आक्रमण होत होते. त्या परकीय आक्रमकाने या देशामध्ये आपलं थैथयाट मांडलेला होता. इथल्या प्रजेवर ते अत्याचार अन्याय करत होते. त्यांचं जे राज्य निर्माण होत होतं, झालेलं होतं, ते नष्ट करणे आणि स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं हे त्यांचं ध्येय होतं. आणि मग आता त्यांनी इतर धर्मियांचा द्वेष केला का? इतर धर्मियांना मोठी माणसं असं द्वेष करत बसत नाही, कारण द्वेष करत बसणं हा मानसिकदृष्ट्या विकलांग होण्याचा भाग असतो. द्वेष करत बसणारे माणसं विकलांग होऊन जातात, मानसिकदृष्ट्या विकलांग होतात. मानसिकदृष्ट्या विकलांग झाले की कुठलेही ते भव्य दिव्य काम करू शकत नाहीत. तर महाराजांनी इतर धर्मीय जे होते त्यांच्यामध्ये जे गुणवंत होते, कौशल्यवंत होते, ज्यांचा स्वराज्य निर्मितीसाठी उपयोग होणार आहे ही महाराजांची खात्री होती, त्यांनी आपल्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये सामावून घेतलं. त्यांना सन्मान दिला, धन दिलं, मान दिला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण कोणालाही आपल्या सोबत ठेवायचं असेल तर त्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी धन द्यावं लागतं. आणि केवळ माणसं भाकरीवर जगत नाही, तर त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, मानसिक भरण पोषणासाठी त्यांना सन्मानाची पण गरज असते. माझ्याच जयंत्या करा, माझेच आदर सत्कार करा आणि मी कोणाचं काही करणार नाही, अशी काही लोकांची मनोवृत्ती असते. महाराजांनी सन्मान केला अनेकांचा. महाराजांनी अनेकांना प्रेरणादायी शब्द बोलून महाराजांनी त्यांचा बळ वाढवलं. महाराजांनी योग्य वेळी योग्य सन्मान करायला महाराज कधी विसरले नाहीत. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, सन्मान कसा करावा एखाद्या व्यक्तीचा. जेव्हा कोंढाणा किल्ला घेण्यात आला तेव्हा महाराज म्हणाले, गड आला पण आपला सिंह गेला. तानाजी मालुसरे यांच्या बद्दल हे प्रेरणादायी आणि सन्मानजनक उद्गार आहेत. महाराज तेवढे सन्मानजनक उद्गार काढूनच थांबले नाहीत. या कोंढाणा किल्ल्याचं नाव आता सिंहगड. हे तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ महाराजांनी सिंहगड हे नाव ठेवलं. म्हणजे आपल्या माणसांचा सन्मान कसा करावा. आपले माणसं म्हणजे आपले नाही, तर आपल्या सोबत असणारे आपली माणसं. मग महाराजांनी त्यांचं असे आपले नाव घेऊन किल्ल्याला देता आलं असतं ना. शिवाजी महाराज किल्ला असं कुठंच नाव दिलेलं नाही, लक्षात. तर मित्रहो, ही गोष्ट आजही आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या सोबत येणारी जी माणसं आहेत, आपल्या सोबत निष्ठेने जी माणसं राहणारी आहेत, त्यांना उघडपणे त्यांचा सन्मान केला पाहिजे. ही गोष्ट महाराजांकडनं शिकण्यासारखी आहे. आणि शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये जे काही एक ध्येय ठरवलं, निश्चित ध्येयावरची अढळ निष्ठा, ही महाराजांकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण ध्येय सोडून ध्येयप्राप्ती कशी होईल हो? आणि प्रत्येक वेळी आपण आपले ध्येय बदलत राहू लागलो तर आपला प्रवास होत नाही, आपलं भटकणं होत असते. तर एक निश्चित ध्येय आयुष्याचं महाराजांनी निश्चित केलेलं होतं. ते या देशातल्या माणसांचं, येतेदेशीय माणसांचं कल्याण करणे आणि जे या देशाचे दुश्मन आहेत, या दुश्मनांना नेस्तानाबूत करणे हे महाराजांचं नक्की ध्येय होतं. मग त्यासाठी त्यांनी जे कोणी काही ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला होता,
त्या माणसांना देखील असं वाटत होतं की शिवाजी महाराज हेच या देशाच्या रक्षणासाठी आवश्यक आहेत. या देशातील माणसांचं संरक्षण करण्यासाठी आणि या देशातल्या माणसांचं हित करण्यासाठी शिवाजी महाराजच आवश्यक आहेत, असं मुस्लिम धर्म स्वीकारणाऱ्या काही इथल्या देशातल्या माणसांना वाटत होतं. मग त्यांचा धर्म त्यांनी आता धर्म स्वीकारल्यामुळे ते मुस्लिम होते, पण ते मुळात मुस्लिम नव्हते. हे गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मुळात कोणताही माणूस कोणताही धर्मीय नसतो. हे धर्म हे माणसाने निर्माण केलेले आहेत. काळानुसार वेगवेगळ्या विचारधारा, आचार आणि विचाराचा समुच्चय म्हणजे धर्म असतो. कुठल्या तरी धर्माचा माणूस अंगीकार करत असतो. इथल्याच काही माणसांनी इथला धर्म सोडून देऊन मुसलमान धर्म, कारणं काही असतील. आता आजची ते कारणाचा विचार करणं आजच्या काही आपल्या व्याख्यानाचा विषय नाही, बोलण्याचा विषय नाही. फक्त एवढंच सांगतो की इथल्या धर्मातलीच होते माणसं, परंतु काही कारणानं त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारलेला होता. त्या मुसलमान धर्म स्वीकारलेल्या माणसांना असं वाटत होतं की छत्रपती शिवाजीराजे हेच आयडॉल आहेत, हेच या देशाचे संरक्षक आहेत, हेच आपलं देखील संरक्षण करू शकतात. आपण जरी मुसलमान धर्म स्वीकारलो असलो तरी ही अढळ निष्ठा असल्यामुळे अनेक शहाणी माणसं, मुस्लिम धर्म ज्यांनी स्वीकारला होता ती माणसं शिवाजी महाराजांसोबत जीवाला जीव देण्यासाठी खंबीरपणे उभी होती. अशा माणसाला माणसाने दूर कसं करायचं नसते. कारण ज्या माणसांची आपल्यावर निष्ठा आहे त्या माणसांना सांभाळलं पाहिजे, ही महाराजांकडून शिकलं पाहिजे. मग महाराजांच्या सैन्यामध्ये असे अनेक निष्ठावंत मुस्लिम महाराजांसोबत होते. आणि या देशाच्या या महाराजांनी जे काही संरक्षण, या देशाचं संरक्षण, यातल्या माणसांचं रक्षण करण्याची जी चळवळ उभी केली होती, हा काय महाराजांचा कार्यक्रम होता, काही इव्हेंट नव्हता. स्वराज्य निर्मिती इव्हेंट, तर ती मोमेंट होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. या मोमेंटमध्ये अनेक मुसलमान सोबत होते आणि त्यांचा सन्मान देखील महाराजांनी अनेकदा केला. नेताजी पालकर ना काही कारणास्तव मुसलमान धर्म स्वीकारावा लागला होता, पण त्यांची इच्छा होती की आता परत महाराजांकडे हिंदू धर्मात यायचं होतं. महाराजांनी त्यांना परत आपल्या धर्मात घेतलं. असं ते म्हणले नाही, आता तुम्ही गेलात, आता नाही तुम्ही बाटलात. हे बाटला फिटला म्हणणारे जे आहेत ना, हे देशाचे दुश्मन आहेत. असं ते महाराजांना जी माणसं आपल्याकडे येतो म्हणतायत ना, मग त्यांनी धर्म, ते मूळ हिंदूच होते. आणि मग त्यांनी परत येण्याचा विचार जेव्हा मांडला, तर महाराजांनी त्यांनी स्वीकारलं. त्यांना जे काही सन्मान द्यायचा दिला, त्यांचा जे काही त्यांच्या जे काही गोष्टी होत्या आवश्यक, त्या गोष्टी त्यांनी केल्या. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण महाराजांनी कधीच आपल्यासोबत निष्ठावंत मुसलमान आलेत म्हणून त्यांना तुमचा धर्म सोडून द्या मुसलमान, आणि मग हिंदू अगोदर व्हा आणि मगच माझ्यासोबत राहा, असा आग्रह केला नाही कधीच. कारण हे लक्षात ठेवलं पाहिजे, कोणाच्याही मनाच्या विरोधात एखादी कृती आणि उक्ती आपण करत असू तर ती माणसं नाईलाज म्हणून सोबत राहतील आणि इलाज जेव्हा त्यांना सापडेल तेव्हा तुमचा इलाज करतील. मग आजही काही जणांना, काही पक्षांना असं वाटत आहे की काही माणसांची मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात पकडून आपलं साम्राज्य निर्माण करायचं आणि मजबुरी का होईना त्यांना घ्यायचं. हे जे धोरण आहे ते छत्रपती शिवरायांना मान्य नाही, छत्रपती शिवरायांच्या विचारधारेला मान्य नाही. हां, जे इच्छेने येत असतील ओके, वेल अँड गुड, त्यांचं स्वागत आपण केलंच पाहिजे, मग ते कोणी असतील. तर महाराजांच्या ध्येयाबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. तर त्यांनी ध्येय कधीच सोडलेलं नाही. ध्येय केवळ निश्चित करून चालत नसते आयुष्यामध्ये. ध्येय ठरवलं
आणि ध्येय प्राप्ती झाली, आपोआप काही होत नसते. आपोआप होते बापू. देवाचं नाव घ्या, माळा अभिषेक करत बसा, काहीतरी करत बसा, नवसं करा, सायासं करा, नवसं जा, या देवाला जा, बड़ा पहाड़ को जाओ बड़ा पहाड़ बकरा काटो वहाँ जाके, मग ध्येय प्राप्ती होती. असं ध्येय प्राप्ती होत नसते. बकरं तेवढंच जाते हातातून आणि ते पैसे जातात. तर संघटन हे महाराजांच्या आयुष्याचं आणखीन एक तत्व होतं, प्रेरणादायी तत्व होतं, व्यवहार्य तत्व होतं, आवश्यक तत्व होतं, जे की केवळ एकट्यानं म्हणल्यानं कोणती गोष्ट साध्य होत नसते. टीमवर्कवर महाराजांचा टीमवर्कवर विश्वास होता. जे काही करेल ते टीमच्या माध्यमातून होऊ शकते यावर महाराजांचा विश्वास. काही जणाला हे टीमवर्क, कोणतंही काम टीमवर्कच्या साहाय्याने होत असते यावर विश्वास असत नाही. पण इतरांचा फायदा, इतर सगळ्यांच्या फायद्यानंच काम परिपूर्ण होत असते. तर महाराजांनी ही गोष्ट आयुष्यभर ओळखलेली आहे. जेव्हा मग एक ध्येय प्राप्ती होण्यासाठी ध्येय ठरवणं आवश्यक आहे, त्याचबरोबर संघटन करणं आवश्यक आहे. ध्येय जर उदात्त असेल, ध्येय जर विश्वसनीय असेल, ध्येय जर वास्तववादी असेल, आणि ध्येय जर इथल्या माणसाच्या कल्याणासाठी असेल, तर इथली माणसं तुमच्यासोबत येऊ शकतात. आणि त्यासाठी जो कोणी हे ध्येय ठरवत आहे, जो कोणी संघटन करण्यासाठी तयार आहे, तो विश्वसनीय माणूस लागतो. आज मनोज जरांगे पाटलांवर मराठा समाजाचा विश्वास बसलेला आहे. मनोज जरांगे पाटलांचा विश्वास बसलेला आहे आणि हा विश्वास बसल्यामुळे लाखो मराठा समाज त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या नंतर इतकं एखाद्या व्यक्तीच्या मागं समाज उभा राहावा, हा एक फार मोठा ऐतिहासिक बाब आहे. तर संघटन हे महाराजांनी, आणि संघटन हे स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हतं. काही जण माणसं संघटन करतात फक्त ते त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा असते. आणि जेव्हा स्वतःचा स्वार्थ एवढाच मर्यादित हेतू असतो, त्याच्यातून तुम्ही मोठे होत नाही, फार मोठं होत नाही. कारण जेव्हा ज्या गोष्टीमध्ये समाजाचं हित असते, जी गोष्ट करण्यामध्ये समाजाचं हित असते, त्या गोष्ट समाज शेवटी काय विचार करतो, तो माणूस काम करायला बाबा, त्याचं काय आहे, त्याचं काय हित आहे. ठीक आहे, काही तुम्ही एखादं चांगलं काम हाती घेतलं सामाजिक, तर लोक टीका करतील, याला मोठेपणा पाहिजे आहे म्हणतील, किंवा ह्यानं स्वतःच्या त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ दडला आहे असे शंका घेतील. पण शेवटी जेव्हा विचार करतील शांत मनानं, जेव्हा त्यांच्या मनामध्ये चांगल्या विचाराचा जेव्हा उदय होईल, चांगल्या आणि वाईट विचाराचा असे फवारे येता राहतात माणसाच्या मनामध्ये, जेव्हा चांगल्या विचाराचा जेव्हा फ्लो आतून येईल, तेव्हा ते विचार करायला लागतील की या माणसाचं यामध्ये काय हित आहे. ठीक आहे, लोक त्याला स्वार्थी म्हणायला लागले, पण काय हित आहे, काय हित असणार आहे, त्यांनी जे काम उभं केले त्याच्यामध्ये इतरांना फायदा होणार आहे, असा जेव्हा विचार करतील तेव्हा तो लोक तुमच्यासोबत आजही उभं राहू शकतात. आता मनोज जरांगे पाटलांचं काय हित आहे त्याच्यामध्ये? ठीक आहे, त्यांच्या कुटुंबाला पण त्या आंदोलनामुळे त्यांच्या कुटुंबाचं कुणबीचा दाखला सापडलाय, म्हणजे त्यांनी त्यांच्या कुणबीचा त्यांच्याच एका दाखला सापडावा एवढंच बऱ्याच ध्येय ठेवण्यासाठी माझ्या कुटुंबाला दाखला सापडावा म्हणून मी उपोषण करत आहे, आणि मग सर्वांनी माझ्यासोबत या असे हाक दिले असते तर ते हास्याचा विषय झाला असता. लक्षात आलं? ठीक आहे, त्यांनी एकट्यानं उपोषण केलं असतं तर काय हास्याचा विषय नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या हितासाठी उपोषण करणे, मागण्या मानणे, मागण्या करणे, याच्यामध्ये काही वाईट गोष्ट थोडीच आहे.
ते स्वार्थ स्वतःच्या हितासाठी एखादी माणूस उपोषण करत असेल, स्वतःच्या फक्त स्वार्थासाठी एखादी माणूस एखादं आंदोलन करत असेल, आंदोलन म्हणजे त्यांच्याकडे जाऊन तिथं बसत असेल, निवेदन देत असेल, त्याच्यात वाईट काय? त्याची मागणी आहे, ती त्याची गरज आहे, ती त्यानं मागायला लागलाय, का मागू नये त्यांनी? त्याच्यामध्ये असं काही वाईट नाही. पण जेव्हा तेच ध्येय सर्वांना मिळावं असं म्हणून जेव्हा असते, त्या ध्येयाला व्यापकता आहे. त्याच्यामध्ये तुमचं पण जे काही हित साधून घ्यायचे ते पण साधलं जाणारच आहे ना. तर महाराजांचं जे काही ध्येय होतं ते व्यापक होतं, त्यामुळे ही जाणीव जनतेला झाली होती. आणि महाराजांचं व्यक्तिमत्वही विश्वासार्ह होतं. महाराज त्यागी वृत्तीचे होते, विरक्त वृत्तीचे होते. महाराज स्वतःपुरताच विचार करणारे महाराज नव्हते, जनकल्याणाचा विचार करणारे महाराज असल्यामुळे लोक महाराजांच्या सोबत उभे राहायला तयार झाले, मनापासून तयार झाले. कारण जेव्हा मनापासून लोक तुमच्या सोबत तयार होतात तेव्हाच ते संघटन व्यापक होते, मोठं होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मग जनतेचा जेव्हा विश्वास निर्माण झाला आणि तेव्हा महाराजांचं हे काम सुखकर व्हायला मदत झालं. दुसरी गोष्ट, ध्येयपूर्तीसाठी संघटन हा एक भाग झाला. माणसं संघटन केव्हा होतं? हे जेव्हा तुमच्यावर विश्वास आहे, हा एक घटक पाहिजे, लोकांचं हित त्याच्यात आहे हे पाहिजे. त्याचबरोबर तुमची जी भाषा आहे ती समाजाला सकारात्मक असणं अतिशय गरजेचं असते. ती महाराजांची भाषा अतिशय सकारात्मक, प्रेरणादायी होती. हा एक महत्त्वाचा घटक बघायचा. एका पैलूवर महाराजांचा एक पैलू अभ्यासाचा आणि अनेक व्याख्यानाचा विषय असू शकतो आहे. तर महाराजांनी ध्येयपूर्तीसाठी संघटन जसं केलं, त्याचबरोबर आवश्यक जे आहे त्या साधनांची निर्मिती केली. कारण साधनांच्या माध्यमातून साध्य प्राप्त होत असते. मनुष्यबळ संघटन हे एक साधनच आहे. त्याचबरोबर आवश्यक असणाऱ्या किल्ल्यांची निर्मिती केली, किल्ले ताब्यात पण घेतले. कारण आपल्याकडे साधनच नसतील तर कसं लढायचं? स्वयंपाकाला साहित्यच आणून दिलं नाही तर बायको स्वयंपाक कसा करेल? नाही, तसाच कर. एक जण म्हणाला की काय म्हणला, अमुक महाविद्यालयामध्ये बक्षिसाचा वर्षाव आहे म्हटलं, बक्षिसाचा वर्षाव. आणि आपल्या महाविद्यालयात तेवढे काहीच बक्षिस दिसत नाही. मी त्यांना सांगितलं, ते महाविद्यालय एका बक्षिसासाठी एवढा खर्च करतो, आपल्याकडे पण तो करण्याची गरज आहे. एवढ्या एका इव्हेंटसाठी, एखाद्या कला प्रकारासाठी इतका खर्च तिथं होत असतो, त्यासाठी इतका वेळ दिला जातो. स्वतंत्र साधना करण्यासाठी, कला प्रकाराची साधना करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र जागा आहे. तशा पद्धतीची मनुष्यबळ त्यांनी घेतलेले आहे. त्यासाठी खूप खर्च ते करतात. ते करून घेणाऱ्या माणसाकडे, ज्यांच्याकडे जबाबदारी, त्यांना वेळ देतात त्या गोष्टी करण्यासाठी, त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात, असं सांगितलं. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे माझा की एखाद्या गोष्टी केवळ अपेक्षा करून चालणार नाही, अपेक्षा करून चालत नसते. त्यासाठी आवश्यक असं सगळं काही आपल्याला उपलब्ध करून देणं सुद्धा अतिशय गरजेचं असतंय. महाराजांनी सैन्यांना राहण्यासाठी, आता किल्ल्यात सैन्य राहत होतं ना, आता नाही, उघड्यावरच राहा सगळेजण, आणि उघड्यावरच राहून लढाई करा. मी फक्त घरात राहतो, झोपून राहतो, दार खिडक्या लावून, तुम्ही उघड्यावर राहा. तुम्हाला चोरं येऊन, विरोधक येऊन मारून का टाकणार? तुम्हाला झोप नाही झाली तर चालते, उद्या अजून लढाई तयार राहा. असं थोडं जमतं. छत्रपती शिवरायांनी संरक्षण असे चांगले किल्ले उभे केले. किल्ल्यामध्ये सैन्य ठेवले. तिथं केवळ किल्ल्यामध्ये सैन्यच ठेवले आणि मग त्यांना लागणारं साधन सामुग्री, त्यांचे अन्न, वस्त्र, जे काही लागणारे साधनं आहेत, भाजी पाला, काय आणि वस्तू, त्यासाठी तिथं किल्ल्यावर सुद्धा एक बाजारपेठ निर्माण केली महाराजांनी.
आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा किल्ल्यावर प्रवेश दिला ती वस्तू आणून इथे देण्यासाठी. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. केवळ किल्ल्या सैन्य राहत होते किल्ल्यावर, काय खात होते, हवा खाऊन जगत होते काय ते, त्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा महाराजांनी उभी केली होती. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काही सांगितलं फक्त महाराजांची तलवार सांगितली जाते, तलवार तलवार तलवार, एवढंच तलवार नसते. महाराजांचे जीवन असं सगळं व्यवहारी आहे. प्रत्येक गोष्ट आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मनुष्यासाठी, मनुष्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी निर्माण करणं अतिशय गरजेचं असतं. लक्षात ठेवलं पाहिजे या गोष्टी, तरच मनुष्य तुमच्या सोबत राहतील. काहीच नाही, पाण्याची सुद्धा सोय नाही पियाच्या तिथं समजा, तर ते माणसं तुमच्यासोबत किती वेळ थांबते? तहान लागली निघून जातील ना. नाही तसंच राहा. पाणी नाही काही नाही, आम्ही पाण्याची सुद्धा सोय करत नाही, पण तिथं तसंच राहा असं जमेल का? नाही जमू शकेल ना. तर पाणी द्यावं लागेल, लोकांना अन्न द्यावं लागेल. हे गोष्टी मग हे भंडाऱ्याची निर्मिती यामुळेच झालेली आहे, किंवा लंगर व्यवस्था यामुळे निर्माण झालेली आहे. कारण तिथं आल्यानंतर माणसं जे विचाराची साधना केल्यानंतर, भजन केल्यानंतर त्यांना तहान लागते पाणी, त्यांना भूक लागते अन्न. म्हणून गुरु नानकांच्या विचारधारेतून या लंगर व्यवस्थेची निर्माण झाली. आज लंगरला अतिशय पवित्र स्थान शीख धर्मीय देतात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यावर म्हणजे केवळ काही तिथं काही भंडाऱ्याचं उदाहरण मी यासाठी देत होतो आता, की त्या ठिकाणी भंडारे हे असे नवस फेडण्यासाठी नवस फेडण्यासाठी लंगर व्यवस्था निर्माण नाही झाली. भंडारे हे नवस करण्यासाठी करण्याची गरज नाही. हे तर एखाद्या ठिकाणी एखाद्या संतांचं एखादं कीर्तन लोक ऐकायला आले असतील तर त्यावेळेस ती अन्नाची व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही त्याला भंडारा म्हणून नाव द्या, काय पण नाव द्या, पण ते केलं पाहिजे. गरज आहे पाण्याची व्यवस्था ती केली पाहिजे. केव्हा नाही भंडारा करत नाही. अरे भंडारा म्हणू नको, पण अन्न तर द्यावं लागेल. आणि नवस फेडण्यासाठी काही जण भंडारा करत असतील, फक्त लोकांची गरज असो नसो त्यावेळेस, हे चुकीचं आहे. तर मी सांगत होतो ते महाराजांबद्दल. तर महाराजांबद्दल सांगत होतो, महाराजांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी जी कार्यपद्धती विकसित करावं लागेल. तुम्हाला कार्यपद्धती विकसित करावी लागेल. कार्यपद्धती विकसित केली नाही तर तुम्ही कार्य संपन्न होऊ शकत नाही, ध्येयपूर्ती होणार नाही. आता त्या तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर महाराजांचे जे काही या देशाचे जे दुश्मन किंवा या देशातलेच होते, पण महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये अडथळा आणणारे जे लोक होते, महाराजांच्या हे पवित्र कार्यामध्ये अडथळा आणणारे जावळीच्या मोऱ्यासारखे लोक होते, तर त्यांना धडा शिकवणं गरजेचं होता. महाराजांनी तो शिकवला. आणि महाराजांनी आपल्या लढण्याची जी पद्धत आहे, ती पद्धत कोणती पद्धत विकसित केली महाराजांनी? मग गनिमी कावा पद्धत विकसित केली. कारण ती गरजेची होती. कारण विरोधकांकडे बलाढ्य सैन्य होतं. तेवढ्या सैन्यांना उत्तर द्यायचं असेल, त्यांना पराभूत करायचं असेल, तर उघड अशा पद्धतीचे हल्ले करणं ते व्यवहार्य पद्धत ठरली नसती. ते आत्मघातकी पद्धत ठरली असते. त्यांनी 1000 सैन्य आहेत त्यांचे, तर आपले 100च का सैन्य असेल, आपण घेऊन चला त्यांच्यावर लढाई करा, 100 गेले असते ना तेव्हाच. हे काही मग महाराज काय करायचे? ते बेसावाद असताना हल्ले करायला सांगायचे आणि स्वतः तशा पद्धतीनं महाराज सोबत राहायचे. अनेक लढाईमध्ये महाराज सोबत होते. शाहिस्तेखानाच्या फजितीचा प्रसंग आपण वाचतो, ऐकतो, तेव्हा महाराज स्वतः त्याच्या शाहिस्तेखानाची जी बोटं कापल्या गेली त्यामध्ये
ते जो वार झाला तो महाराजांच्या तलवारीचा वार होता असं अनेक ठिकाणी ते लिहिलेलं आहे. म्हणजे महाराज तिथं होते ही सत्य गोष्ट आहे. महाराजांनी पुढाकार घेतलेला होता, महाराज सोबत होते. महाराज उत्कृष्ट सैनिक होते, सेनापती होते, मग महाराज होते, राज्य होते. नाही उगाच माझाच मीच काही दुसरं काहीच होईना, फक्त मला डायरेक्ट मुख्यमंत्री करून टाका, मी पक्षाचं काही काम करत नाही, मी कार्यकर्ता होत नाही, कुठली जबाबदारी घेत नाही, डायरेक्ट असं नसते होत कोणताही व्यक्ती. तर महाराजांनी अतिशय अशा वेगवेगळ्या भूमिका अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं निभावलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांची जी विचारधारा होती ती वास्तववादी विचारधारा होती, उपकारक अशी विचारधारा होती. त्यांनी भोंगळ तत्वज्ञानाला कधीच थारा दिला नाही. अंधश्रद्धा त्यांनी त्या पाळल्या नाहीत. म्हणजे जे घातक ठरणारे आहेत स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये. अमावस्येचा दिवस अशुभ मानला जातो अंधश्रद्धा माणसाच्या दृष्टिकोनातून. कोणताही आपण दिवसाचीच निर्मिती कोणत्या केली नाही, दिशेची निर्मिती आपण केली नाही, पण दिशा अशुभ मानतो. म्हणून गुरु नानकांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटले, तुम्ही दिशा ही दिशा शुभ ही दिशा अशुभ जे म्हणता, तुम्ही ते काही दिशा तुम्ही निर्माण केल्यात का? तुम्हाला कळायला ही याच्यामध्ये काही ड्रॉबॅक आहे. म्हणून कुठली दिशा शुभ अशुभ नसते, सगळ्या दिशा सारख्या असतात. हे गुरु नानकांचं तत्वज्ञान विचार होतं. मी महाराजांबद्दल सांगत होतो आता की महाराजांनी अमावस्या अशुभ आहे कशी मानली नाही. तर अमावस्येच्या दिवशी अनेकदा ते युद्धावर निघाले. त्या दिवशी त्या किल्ल्यावर हल्ले केले, कारण अमावस्येच्या दिवशी कामाला निघू नये म्हणतात काही जण. राय झोपून घरामध्ये गोगडं पाहून तुझं नाही तर लुगडं पाहून. अरे ज्या दिवशी जे गोष्ट करणं गरजेचं आहे त्या दिवशी ती गोष्ट करणं, ते दिवस शुभ असतो. लक्षात आलं? समजा शेवटचा दिवस आहे, अमावस्येचा दिवस आहे, समजा निवडणुकीचा फॉर्म भरायचा, पक्षाने आदेश दिला या दिवशी तुम्ही फॉर्म भरून टाका, आज शेवटचा दिवस आहे. नाही 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 मी त्या दिवशी भरणं, आज अमावस्या आहे, पौर्णिमा, बस बोंबलत. मग म्हणजे असलं कोणीतरी सांगते ना आजचा दिवस शुभ नाही, आजचा अशुभ आहे. आणि मग शुभ दिवसामध्ये तुझं काम करत फिर ना, मग तू बलाढ्य होतो, तुला भीक मागत दुसऱ्याच्या घरी जाऊन शुभ अशुभ सांगायची ही वेळ कशामुळे आली रे? शुभ अशुभ सांगत फिरतोस ना तू, आजचा दिवस शुभ, आजचा दिवस, आज अमावस्या, उद्या पौर्णिमा, असं सांगत फिरतं. आजचा दिवस शुभ अशुभ हे सांगत फिरायची जी वेळ आली तुझ्यावर आली नसते ना बापू. हे असे सगळे हे रोजगार हमी योजनावाले लोक जे आहेत ना, असं इतरांना असलं अंधश्रद्धे शिकून पोट भरून घेणारे, यांच्या नादी लागू नका. या त्यांना देश महासत्ता होणार नाही. काही जण म्हणलं आमच्या रोजगार हमी योजनेवर, आमच्या पोट भरण्यावर तुम्ही का पाय देता, तुम्हाला काय अधिकार आहे? म्हणा मला संविधानानं अधिकार दिलेला आहे विचार मांडण्याचा. मी विचार मांडतो. हे माझे विचार पटत नसतील तर तो पण माझ्या विरोधात मांडणार बापू विचार, काय अडचण नाही. हे माझे विचार खोडून काढ, काय अडचण नाही माझी. मी तुमच्या कार्यपद्धतीवर टीका करतोय, तुमचं व्यक्ती म्हणून टीका नाही करत मी. हे आपण लक्षात ठेवा. तुमची व्यक्ती म्हणून अप्रतिष्ठा नाही करत, तुमच्या कार्यपद्धतीच चुकीचं आहे म्हणून सांगत आहे मी. तर महाराजांकडे एक जण गेला. जेव्हा महाराजांचा पुत्र राजाराम महाराजांचा जन्म, ते महाराज पालथे पद्धतीने जन्माला आले. आपल्याकडे त्याला पायाळू असं म्हणतात. तर काही गेले रोजगार हमी योजनेचे लोक आणि म्हणाले की हे अन्नशांती करावी लागेल, हे अशुभ आहे वगैरे, पालथा जन्मलेला आहे असं सांगायला लागले. महाराज म्हणले की माझा मुलगा पालथा यासाठी जन्माला आहे, ही पादशाही पालथी घालायची आहे त्याला.
काय प्रेरणादायी विचार महाराजांचे आहेत. या रोजगार हमी योजनेचे विचार बघा. या रोजगार हमी योजनेच्या असल्या लोकांनी जे पोटभरू लोक आहेत ना, अंधश्रद्धा, अशा लोकांनी ह्या देशाचं घात केलेले, म्हणून काही जणांनी तर यांना देशाचे दुश्मन म्हणून असा उल्लेख केलेला आहे. मग आजही या लोकांना आपण जर जोपासत असाल तर जोपासा, विषयाला जोपासून जर तुमचं भलं होत असेल तर जोपासा. तर महाराजांनी दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जपमाळ करत कधी बसले नाहीत. जर ते जपमाळ करत असते तर माळा एवढे पर्वताएवढे संकट ते दूर करू शकले नसते. काही जणाला आजही बसतात माळ घेऊन घेऊन घेऊन. एक अतिशय वृद्ध माणूस, 80 वर्षाचा माणूस माळ घेऊन बसला होता. एक जण म्हणला, काय माळ बसला वगैरे, काय उपयोग आहे त्याचा? मी म्हणलो काही उपयोग नाही. आता त्यांना बसू देणार बाबा म्हणलं. त्यावेळेस ठीक आहे म्हणलं, आता त्या माणूस कुठं काय जाऊन काम करू शकत नाही, त्यांना चालणं होत नाही आता, तर एक श्रद्धा म्हणून त्याची काय म्हणून मग तो असा बसलाय, त्याला मग बरं वाटायला बरं वाटू दे की बाबा म्हणलं. त्यांना विरोध करण्याचं काहीच कारण नाही. आता ते त्यांच्यासाठी काही हरकत नाही, त्यांच्यासाठी माळ ठीक आहे, समाधानाचा विषय असेल बसू दे. पण जे काम करू शकतात, आजही त्यांच्यामध्ये क्षमता आहे, कौशल्य आहे, शहाणपण आहे, ती माणसं जर अशी कामं न करता घरात बसून किंवा कुठल्याही मंदिरात बसून 24 तास असं करत बसते, हे देशाचा घात आहे. यामुळं हे देशाचा मनुष्यबळाचा विनाश आहे. मनुष्यबळ वाया चाललंय. आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. जी माणसं अतिशय वृद्ध होऊन बसलेली आहेत, जे काही आता कामाचे राहिलेले नाहीत, म्हणजे कुठले काम करू शकत नाहीत. आज त्यांचं वृद्धत्व आले, घरात बसून ते राहू शकतात. त्यावेळेस त्यांना समाधानासाठी असे थोडं मग रात्र नामस्मरण करणे त्यांनी करत बसू द्यावं. त्यांना अशी टीका करत बसू नये, त्याच्यावर टीकाही करू नये. माझं असं स्पष्ट मत आहे. काही जण हे काय अंधश्रद्धा करत बसलास वगैरे काय म्हणू नये, परंतु काही जणांचं मत आहे की त्यांचं बघून इतर करतात म्हणून त्यांना विरोध केला पाहिजे. तेही बरोबर, त्या अर्थानं ते बरं असलं तरी आता त्याला आपण हे सगळ्या समाजानं पण लक्षात घेतलं पाहिजे. अनुकरण कोणत्या गोष्टीचं करायला पाहिजे, कोणत्या गोष्टीचं करायला नाही पाहिजे, हे पण आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आता यावेळी त्यांना 80-90 वर्ष झाले, ज्याचं आयुष्य अंधश्रद्धेवर जगण्यामध्ये गेलेलं आहे, अशा माणसाला तुम्ही आता वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विचार रुजवू शकणार आहात का या वयामध्ये? हाही प्रश्न विचार करण्यासारखा आहे आणि त्या दिशेने आपण विचार करावा. तर महाराजांनी या अंधश्रद्धा बाबीला कधीच थारा दिला नाही. महाराजांनी नवी आशा निर्माण केली. नेतृत्वाचं एक वैशिष्ट्य असते. नेतृत्व नेहमी काय करते? नवी आशा देते, नवा विचार देते, नवी कार्यपद्धती देते, लोकांच्या समोर एक नवं चैतन्य निर्माण होईल अशा गोष्टी देत असते. महाराज जेव्हा स्वराज्य निर्मितीचं कार्य आरंभ केला तेव्हा लोकांना वाटायला लागलं की आपला एक आशा पल्लवित झाल्या, आता हे हिरवं संकट दूर होईल, असं लोकांच्या मनामध्ये एक हिरवं संकट दूर करणारा एका सूर्याचा उदय होत आहे आणि त्या सूर्याला आपण साथ दिली पाहिजे, ही भावना मनामध्ये निर्माण झाली. कारण ही भावना लोकांमध्ये सकारात्मक निर्माण होण्यासाठी तुमचं कामाची पद्धत सकारात्मक, विचाराची पद्धत सकारात्मक, तुमच्या ध्येयाची पद्धत सकारात्मक, तुम्ही जे स्वप्न पेरतायत ते सकारात्मक असणं अतिशय गरजेचं असतं. तर मित्र, म्हणून चांगल्या गोष्टीवर श्रद्धा अतिशय आवश्यक आहे. आणि नेतृत्वाला काय करायचं असते, कधी कधी माणसं ज्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतात ते कधी कधी त्या गोष्टीला आपल्याला पण हात जोडावे वेळ लागतात. हा व्यवहाराचा भाग आहे. आपल्या मनात असो नसो, आता एखादा नेता आहे, आजचं उदाहरण मी देतो. आता ते जिथं अभिषेक चालले, जिथं भंडारा चाललाय, त्यांना बोलवलंय त्या गावाने, त्या कारण गावात त्यांचे सगळे मतदार आहेत, तर तिथे जावं लागतं, नमस्कार करावं लागतं. त्याच्यामध्ये तो व्यवहाराचा आणि लोकसोबत ठेवण्यासाठीचा तो आवश्यक भाग आहे. अशा वेळी त्यांना तेवढं तिथं याचा अर्थ असा नाही की ते जर त्यांचा त्याच्यामध्ये घात असेल तर आपण नाही, त्यांना सांगायला पाहिजे, समजून सांगत राहायलाही पाहिजे. परंतु अशा वेळी त्यांना ते करणं भाग असते, तो व्यवहाराचा भाग असतो. आणि मग हे अंधश्रद्धा दूर करण्याचं काम
हे विचारवंतांचं, प्रबोधनकारांचं हे काम आहे. आपण त्यांनी केलं पाहिजे. ते सगळंच काम ते नेतृत्वही करू शकणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. एकाच माणसाला सगळे कामं करायला होतं का आता? तर महाराजांनी अवश्य ठिकठिकाणी श्रद्धा ठेवली, संत महात्म्यावर श्रद्धा ठेवली. संत तुकाराम महाराजांच्या विषयी महाराजांच्या मनामध्ये अतिशय श्रद्धा होती. आजही आपणही संत तुकाराम महाराजांच्या विचारावर, कार्यावर जे श्रद्धा ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. अतिशय प्रेरणादायी विचार. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग, कार्यसिद्धी निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळं. जैसी जैसी वेळ पडे, तैसे तैसे होणे घडे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अतिशय अनेक प्रेरणादायी आणि अतिशय आवश्यक विचार ज्या महापुरुषांनी दिले, त्यावर देखील छत्रपती शिवराय यांनी श्रद्धा ठेवली. म्हणजे संत महात्म्यावर शिवाजी महाराजांची श्रद्धा होती हे. आणि आपणही सुद्धा ते संत महात्म्यावर अशा ठेवणं हे उपकारक ठरणार आहे. आणि शिवाजी महाराजांनी च्याकडून ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. केवळ आपण नास्तिक आहोत, आपण अतिशय बुद्धिवादी आहोत, आपण संत मानत नसतो, आपण कुठल्या मंदिरावर जात नसतो, आपण कुठल्या यात्रेला जात नसतो वगैरे, असं जर म्हणून आपण समाजापासून तुटून राहत असो तर समाज तुमच्यापासून तुटून राहते. मग तुम्हाला ज्यांना घडवायचं आहे त्यांना कसं घडवणार आहात तुम्ही? लक्षात आलं? समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्ही शिल्पकार आहात आणि तुम्हाला दगडातून शिल्प घडवायचे, मूर्ती घडवायची आहे. तर तुम्ही त्या दगडाच्या जवळच जात नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही मूर्ती कशी घडवणार? म्हणून तुम्हाला माणसांपासून दूर राहायचं नाही आपल्याला. मग ते श्रद्धाळू असतील, अंधश्रद्धाळू असतील, कोणी पण असतील, निष्क्रिय असतील. निष्क्रिय माणसांना सक्रिय करण्यासाठी आपण त्यांच्या जवळ जाऊन सांगावं लागेल, बोलावं लागेल ना. त्यांचा वैर करायचा नाही. लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्या कार्यपद्धतीत आपल्याला सुधारणा करायची आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आणि प्रश्न, अडचणी, समस्या सोडवण्यासाठी महाराजांनी वास्तववादी कार्यपद्धती अनुसरली, वास्तववादी विचार मांडले. त्यासाठी ती आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. जे प्रश्न सोडवण्यासाठी जो माणूस तज्ज्ञ आहे त्याच्यातला, तो प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आवश्यक जो घटक आहे तो महाराजांनी सोबत घेतला. ज्या ठिकाणी ज्या माणसाची गरज आहे माणसाने त्याच माणसाची अपॉइंटमेंट महाराजांनी केली. जिथं ज्या लढाईमध्ये जो माणूस आवश्यक आहे तीच महाराजांनी, त्या माणसाची निवड महाराजांनी केली. तिथं आपला मेहुणा बरोबर आवश्यक ठरेल किंवा अमुक ठरेल, नातेसंबंध तिथं त्यांनी आवश्यक ठरवले नाहीत. तर त्यासाठी आवश्यक असणारा माणूस त्यांनी त्या ठिकाणी घेतला. हे महाराजांच्या कार्यपद्धतीचं एक अतिशय महत्त्वाचे. गुणाला महाराजांनी गुणाला प्राधान्य दिलं, कौशल्याला प्राधान्य दिलं, त्याच्या क्षमतेला प्राधान्य दिलं, ते शहाणपणाला त्यांच्या प्राधान्य दिलं. आणि अशा माणसांना जिथं जो आवश्यक, जिथं बघा गौंडी जेव्हा काम करतो, जिथं जो दगड आवश्यक असतो तो तिथं तोच दगड बसवतो. आणि जिथं अनावश्यक भाग थोडा काढून टाकायचा असेल त्याच्यातला, तर तो काढून पण टाकतो. तो त्यातला अनावश्यक थोडासा भाग तिथं बसत नसेल थोडासा, तर त्याला अनावश्यक जो भाग असेल तो काढतो आणि बरोबर मस्त बसून टाकतो. तर महाराजांनी जिथं जे माणसं आवश्यक होते तिथं ते माणसं बसवली. हे महाराजांच्या जीवनाचा अतिशय भाग आहे. तिथं मग कोणतंही ज्याची गरज नाही अशी माणसं तिथं बसवली नाहीत. ही महाराजांच्या जीवन कार्याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि महाराजांनी लोकभावनेचा आदर केला. जिथं आवश्यक होतं तिथं तो आदर केला. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मी या निमित्ताने सांगणार आहे. आणि आजचा भाग जो आहे या ठिकाणचा थांबवा. तर एक जण म्हणाला की मला सर महाराजांनी मग ते मुसलमान कशाला सोबत ठेवले असते? अरे बाबा, जी मोठी माणसं असतात त्याची जात पात नाहीत,
त्याचा धर्म पाहत नाहीत, त्याचं कौशल्य पाहतात, त्याचं शहाणपण पाहतात, त्याची गुणवत्ता पाहतात आणि त्याची विश्वसनीयता पाहतात, त्याची आपल्यावर आपल्याप्रती असणारी श्रद्धा पाहतात, आपल्या कामाप्रती असणारे, आपण जे चळवळ उभी केली आहे त्या चळवळीसाठी त्याची इच्छा आहे अशी माणसं पाहतात, त्यांना ते सोबत घेतात. नाही अजून एक म्हटला की मग त्यांना मस्जिदही बांधून दिल्या महाराजांनी. अरे बाबा, हे लक्षात ठेवले पाहिजे, त्या माणसांना प्रार्थना करण्यासाठी ते कुठं जातील प्रार्थना करण्यासाठी? आता 2-4 कोसावर जातील का ते माणसं? त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी त्यांना ते प्रार्थना करण्यासाठी बांधून दिले आहे. ते निष्ठावंत त्या सैनिक होते त्यांचे, त्यासाठी ते प्रार्थना करण्यासाठी फक्त बांधून दिले. नाही म्हणलेला होता. म्हणजे काहीतरी बरीच काय हे व्यवहार्य गोष्टी जे असतात त्या गोष्टी करणं गरजेचं असतात. महाराजांचा मस्जिदी बांधणे हा काही ध्येयाचा भाग नव्हता, लक्षात ठेवा. स्वराज्य निर्मिती ही ध्येयाचा भाग होता. यासाठी आवश्यक असणाऱ्या माणसांच्या गरजापूर्तीसाठीचा तो एक गरजेचा भाग होता. महाराजांसाठी ती मस्जिद नव्हती, ते त्या मुस्लिम सैनिकांसाठी ती मस्जिद होती, तेवढ्यासाठी पुरतं. ती काही त्यांच्या नावावर करून दिली नव्हती महाराजांनी. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर याचा अर्थ ते काही तिथं मस्जिदेमध्ये काफिरांना नष्ट करण्यासाठी या आणि आम्हालाच नष्ट करा, आमच्या उरावर बसा, मग असा तो भाग नव्हता. काफिरांना नष्ट करणाऱ्या मुसलमानांसाठी ती करा म्हणणाऱ्या मुसलमानांसाठी ती मस्जिदी महाराजांनी बांधून दिल्या नाहीत. तर स्वराज्य निर्मितीसाठी आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत अशा म्हणणाऱ्या मुसलमान माणसांसाठी त्या मस्जिदी बांधल्या होत्या आणि त्यामध्ये त्याच गैर काही ठरत नाही. तुम्हाला काय वाटते हा महत्त्वाचं नाही, पण जेव्हा स्वराज्य निर्मितीसाठी आवश्यक काय वाटते महाराजांना महत्त्वाचं वाटलं, महाराजांनी हे सगळं विचारपूर्वक केलेलं आहे. महाराजांना काय तसं मुसलमान महाराजांच्या सोबत काही जणांचा मूळव्याध जोरात काम करायला लागतो. मुसलमान म्हटले की सैन्यात होते, कशाला ठेवले असतील असं काही जणांना वाटतं. अरे बाबा, औरंगजेबासोबत अनेक हिंदू होते, बहुसंख्य हिंदू होते, तसं विचार केला तर मग असं ते काही त्या अर्थानं याचा अर्थ त्यांना औरंगजेबाला हिंदूचं रक्षण करायचं होतं, हिंदूचं राज्य निर्माण करायचं होतं असा तो भाग नव्हता त्यांचं. तसं महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं. त्यासाठी आवश्यक असणारं जे कोणत्या जाती धर्माचे लोक होतं ते जे पण विश्वसनीय आहेत असे आणि सामर्थ्यशाली आहेत, गुणवंत आहेत, अशा माणसांना ते महाराजांनी घेतलेलं होतं. या अर्थानं याच्याकडे असा व्यापक अर्थानं आपण बघायला पाहिजे. तर मित्रो, वैचारिक प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना वास्तवामध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक ठरतात त्या ध्येयपूर्तीसाठी ते त्यांचं ध्येय काय होतं या वर आपण लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रो, यामध्ये जे काही मी मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मांडणी ही स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांनी ज्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न केला त्या आणि आपल्यासाठी त्यासुद्धा प्रयत्न आहे. आपणही सुद्धा महाराजाकडून हे आपल्या सोबत जी माणसं राहणार आहेत ती कोणत्या जाती धर्माची आहेत ती राहणार आहेत आणि मग ह्या जातीला नको त्या जातीला नको असा विचार आपल्याला करता येणार नाही. तुम्हाला जर तुमचं संघटन मोठं करायचं असेल, तुमची चळवळ मोठी करायची असेल, जे गुणवान होते, अष्टप्रधान मंडळाचं उदाहरण जरी घेतलं तर महाराजांनी जे गुणवंत होते त्याच्यामध्ये त्यांची भरती केलेली होती. आपणही निष्ठावंत, गुणवंत, कौशल्यवंत, शानी माणसासोबत ठेवावीत. जात हा घटक इथं महत्त्वाचा ठरू नये. धन्यवाद.